नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या नाल्यांच्या संदर्भामध्ये. मुंबईतली नालेसफाई रखडली आहे की खऱ्या अर्थाने मुंबईतली नालेसफाई होते आहे, या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. कारण मुंबईतल्या नाल्यांच्या बाबतीत 80% सफाई झाली असा प्रशासनानं दावा केलेला आहे. मात्र विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की 20%च नालेसफाई झालेली आहे. एकूण ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जर का ती 20%च नालेसफाई झाली असली तर, अगदी 50% जरी झाली असली तरी सुद्धा ती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेले आहेत. मुंबईतली रखडलेली नालेसफाई हा मुंबई बुडवण्याचा डाव आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. या व्यतिरिक्त 20%च नालेसफाई झाल्याच्या विरोधकांच्या दाव्यात तथ्य आहे का, हे त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि नालेसफाईबद्दलच्या अनास्थेला जबाबदार कोण आहे हे सुद्धा त्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत. संदीप देशपांडे मनसेचे गटनेते आपल्यासोबत आहेत. अनिल गलगली आपल्यासोबत आहेत, RTI कार्यकर्ते. भालचंद्र शिरसाट मुंबई भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आणि बाळ नर आपल्यासोबत आहेत, जे स्थापत्य समितीचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेचं प्रतिनिधित्व ते त्या निमित्तानं करणार आहेत. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर अनिल गलगली तुम्हाला विचारायचा आहे. एक RTI कार्यकर्ते म्हणून सातत्यानं काही ना काही माहिती तुमच्या समोर तुम्ही जनतेच्या समोर आणत असतात माध्यमांच्या मार्फत. आत्ताची जी परिस्थिती आहे नालेसफाईची मुंबईची, ती किती नेमकी काय आहे? कारण विरोधक एक म्हणतायत, प्रशासन एक वेगळं म्हणतोय, शिवसेना या सगळ्या मुद्द्यावरती अजून तरी पूर्णपणे स्पष्टता काही देताना दिसत नाहीये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे. मुंबई जर का उद्या या नाल्यांमुळे तुंबली तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या वेळेला पाऊस कमी झाला होता, त्यामुळे मुंबईमध्ये फारशी अशी परिस्थिती ओढवली नव्हती. यावेळेला पाऊस ज्यावेळेला 110% होईल असा अंदाज ज्यावेळेला सांगितला जातो, त्यावेळेला मुंबईची परिस्थिती काय असेल आपल्याला माहीत नाहीये. आणि त्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडतंय मुंबईमध्ये? मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सर्व महानगरपालिका वॉर्डमध्ये नालेसफाईचं काम तर सुरू असलेले दिसत आहेत, परंतु ज्या पद्धतीने 31 मे ही प्रत्येक वर्षीची महापालिकेची डेडलाईन असते, ती तर महापालिकेने चुकवली आहे. खरं पाहिलं तर आता 80 ते 90% नालेसफाई होणं गरजेचं असताना सध्या जे आम्ही चित्र बघतो आहे, मी कुर्ल्यामध्ये, घाटकोपरमध्ये किंवा भांडूप आणि मुलुंड भागामध्ये जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा जवळपास 40 ते 45% ही नालेसफाई झाल्याचं दिसून येत आहेत. एकंदरीत महापालिके प्रशासनावरती ज्या पद्धतीने विरोधक किंवा सत्ताधारी आरोप करत आहेत, खरं म्हणजे महापालिकेमध्ये जनतेने त्यांना निवडून पाठवलं आहे. महापालिकेमधले प्रशासनाचे जे काम आहे नालेसफाईचं, ते करून घेणं सुद्धा ह्या नगरसेवकांचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे. फक्त आरोप लावून किंवा एक सनसनाटी निर्माण करून मुंबई साफ होणार नाहीत. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये 26 जुलै झाला होता, त्यावेळी सुद्धा नालेसफाईमुळेच मुंबई ही डुबली होती. गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. नेहमीच पावसाच्यामुळे हे कंटकदार किंवा जे अधिकारी वर्ग असतो यांचा जो नेक्सस असतो हा वाचवला जातो. खरं पाहिलं तर आज सुद्धा वेळ गेलेली नाहीत. सर्वांनी एकत्र येऊन ही नालेसफाई कशा पद्धतीने अजून जास्त वेगाने करायची किंवा कुठे कुठे नालेसफाई होत नाहीत यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेणं आवश्यक असताना अशा प्रकारचे आरोप लावून, कारण मुंबईकरांचं कोणी ऐकतच नाही आहे. महापालिकेमध्ये जेव्हा तुम्ही तक्रारी करता किंवा नगरसेवक तक्रारी करता तर ज्या पद्धतीने त्याचं समाधान होणं आवश्यक आहे ते कधीच केलं जात नाहीत. जो सर्वात मोठा दुवा आहे महापालिका आणि जनतेच्या मधला, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, त्यांनी सुद्धा गांभीर्याने विचार करून महापालिके कुठे चुकत आहे, कुठे नालेसफाई होत नाही याचा अभ्यास करून त्यांच्याकडून ते करून घेणं हे महापालिकेच्या नगरसेवकांचं सुद्धा कर्तव्य आहे. नक्की. तुम्ही म्हणताय की हे खरं तर नगरसेवकांचं कर्तव्य आहे, हे खरं प्रशासनाचं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून नेमकं काय घडतंय, वस्तुस्थिती काय? संदीप देशपांडे, तुम्ही मनसेचे गटनेता म्हणून काम करताय. एकूण मुंबईमधली परिस्थिती काय आहे असं तुमचं मत आहे? मंदार, सर्वात पहिले जर आपण बघितलं तर एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हे जे दावे केले जातात 80% नालेसफाई झाली आहे, विरोधक म्हणतात 20% झाली आहे. मुळात प्रश्न जेव्हा असा निर्माण होतो की किती टक्के नालेसफाई झाली आहे हे ठरवणार कशाच्या जीवावर? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, समजा एखादा नाला आपण पकडूया की ज्याच्यामध्ये असं आपण पकडूया की 100 किलो गाळ आहे आणि त्यातला जर 80 किलो गाळ उचलला गेला असेल तर आपण मानूया 80% नालेसफाई झाली. किंवा जर 80% गाळ तसाच उरला असेल आणि 20 किलो उचलला असेल तर आपण मानूया की 20% नालेसफाई झाली. मुळात प्रत्येक गाळ्यात किती किलो गाळ आहे किंवा किती गाळ आहे याची मोजमापणीची कुठलीही यंत्रणा अवेलेबल नाही. त्यामुळे हे जे सगळे दावे आहेत 80%, 40%, 45%, 25%, 20%, मुळातच या दाव्यांना कुठेही आधार नाहीये की नालेसफाई एक्झॅक्ट किती झाली, किती टक्के झाली
याच्यासाठी बेसिक डेटा तर असला पाहिजे की किती गाळ आहे, किती गाळ आहे ह्याचा डेटाच आपल्याकडे नाही. आणि हे नुसते आकड्याची फेकमफाक ही सत्ताधारी पक्षाकडनं पण होते आणि प्रशासनाकडनं पण होते. मुळात जे गाळ काढलेला आहे तो गाळ नेमका कुठे टाकलाय याचं उत्तर अजूनही प्रशासन देत नाहीये. म्हणजे ते म्हणतात की गाळ काढलाय, एवढा गाळ काढला. अरे गाळ काढला तर तो टाकला कुठे, बरोबर, किती गाड्या लागल्या त्याला. आमची मागणी होती की यावेळेला नालेसफाईला सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी म्हणून प्रपोजल स्टँडिंग मध्ये पास झालेलं, तेही काम प्रशासनाने केलं नाही. आम्ही व्हिडिओ शूटिंग घेऊन म्हणून सांगितलेलं, व्हिडिओ शूटिंगचं काम चालू नाहीये. मागच्या वेळी एवढा मोठा नालेसफाईचा घोटाळा झाला पण त्यातनं निष्पन्न शून्य. याही वेळेला मुंबईकरांना पाणी तुंबल्याच्या संकटातनं जावं लागणार आहे आणि याला जबाबदार कोण असेल तर कमिशनर आहेत आणि सत्ताधारी पक्ष आहेत, दोन्ही सेना आणि भाजप. सेना भाजप जबाबदार आहेत तुम्ही म्हणताय, सत्ताधारी आणि कमिशनर सुद्धा आहेत असं तुम्ही म्हणताय, प्रशासन जबाबदार आहे असं तुम्ही म्हणताय. नेमकी काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये? पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, प्रवीण छेडा यांनी म्हटलंय काँग्रेसच्या की 20%च फक्त आतापर्यंत नालेसफाई झालेली आहे. वस्तुस्थिती काय? मंदारजी, आता संदीप देशपांडे जे म्हणाले की ते गाळाची आपण गिनती करू शकत नाही, ते प्रमाण कुठेच नाहीये. प्रश्न असा आहे की नालेसफाई यावेळी जे मागच्या वर्षीपासून आपण मागच्या चुकांमधून आपण सुधारतो, हा सर्वसाधारण नियम आहे. आता मागच्या वेळी ज्या चुका यांनी केलेल्या, यांनी त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलेलं एका याच्यामध्ये संजय देशमुखांचा रिपोर्ट आहे की 56,000 ट्रिप्स 45 दिवसात कॉन्ट्रॅक्टरनी मारल्या. म्हणजे दिवसाला जवळजवळ 1244 ट्रकनी मारल्या. अशा पद्धतीचे रेकॉर्ड देऊन तो स्कॅम गेल्या वर्षी झाला. मग या सत्ताधाऱ्यांनी त्या स्कॅम वरून काय शिकलं तर ना त्यांनी तिकडे माणसं नेमली, ना त्याच्यानंतर तो गाळ काढला. तो कुठे ज्या ठिकाणी तुम्ही गाळ ठेवायला पाहिजे त्या ठिकाणाची तुम्ही काही माहिती दिलीत की त्याची काही तुम्ही व्यवस्था केलीत. तुम्ही अशा पद्धतीच्या कुठच्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ना त्यांचे व्हिजिलन्स ऑफिसर आहेत. म्हणजे आता तुम्हाला नवल वाटेल की मागच्या वेळी एवढा स्कॅम झाला, आता व्हिजिलन्स ऑफिसरची अशी तक्रार आहे त्यांची स्वतःची की रोड कॉन्ट्रॅक्टरच्या व्हिजिलन्सच्या गोष्टीमध्ये आम्ही बिझी असल्यामुळे नाले सफाईच्या कामामध्ये ज्या 2 ते 3 व्हिजिट्स द्याव्या लागतात त्या व्हिजिट्स आम्ही ह्या वर्षी दिलेल्या नाहीत, हे ऑलरेडी व्हिजिलन्स वाल्यांनी सांगितलंय. म्हणजे जर यांच्या व्हिजिटच झालेल्या नाहीत, म्हणजे मागच्या वर्षी स्कॅम झाला, या वर्षी त्याच्यावर देखरेखही सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन ठेवू शकत नसेल तर मग गाळ किती काढला आणि कुठे सोडला? आता मागच्या वर्षीचं उदाहरण आहे की आमचे नगरसेवक की ज्यावेळी त्या गावात गेले की ज्या गावात गाळ टाकलाय तर तो सरपंच म्हणतो बाबा इकडे कधी ट्रकच आला नाही आणि कधी गाळच टाकलेला नाही. त्याच्यामुळे असा जो प्रकार आहे आणि याला कारण कसं आहे की सत्ताधारी जे आहेत ते गेली 20 वर्ष हे बसलेले आहेत. त्याच्यामुळे महापालिकेतले अधिकारी, महापालिकेतले कॉन्ट्रॅक्टर आणि यांचं नक्सस या बीजेपी शिवसेनेबरोबर एवढं तगडं आहे की त्याच्यातून वाट काढायची म्हटलं की म्हणजे आता गेल्या वर्षीच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅक लिस्टेड केलं, यावेळी त्यांनी काय केलं की टेंडर 2दा काढावं लागलं. म्हणजे बीएमसीनी जर 1600 रुपये रेट लावला, या कॉन्ट्रॅक्टरनी काही कॉन्ट्रॅक्टरनी 40% जास्त आणि 4000 पर्यंत तो रेट लावला गाळ काढण्याला आणि त्याच्यानंतर बीएमसीला सेकंड टेंडर काढावं लागलं. म्हणजे याचा अर्थ असा की स्टँडिंग कमिटी पासून म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि अजय मेहता आणि प्रशासन हे एवढं हातात हात घालून बसलेलं आहे की या मुंबईची वाट अजून आपल्याला कशी लावता येईल त्याची स्पर्धा बीजेपी आणि शिवसेनेमध्ये लागलेली आहे की मुंबईकरांना अजून कसा त्रास द्यायचा. नक्की. भालचंद्र शिरसाट, सत्तेत म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये तुम्ही आहात, आता मुंबईच्या सत्तेमध्ये तुम्ही आहात आणि असं असताना बऱ्याचदा ही पण हाकाटी आतापर्यंत तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडनं आम्ही ऐकलेली आहे मुंबई प्रदेशमधल्या भाजपच्या की हे काम समाधानकारक होत नाहीये. आता अनेक उदाहरणं आली ज्या उदाहरणांमध्ये म्हटलं गेलं की भ्रष्टाचार झालाय. गेल्या वेळेला स्कूटरचा ज्याला जीपीएस लावण्याचा मुद्दा आला, स्कूटरला जीपीएस लावलेला ट्रकच्या ऐवजी जे राजू वाघमारे म्हटलं की 1,500 फेऱ्या झाल्याचं दाखवण्यात आलं, जे की मुंबईमध्ये अशक्य आहे. असं असताना तुम्ही यावेळेला काय केलंय सत्ताधारी म्हणून? बेसिकली एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो, महापालिकेमध्ये कार्यकारी अधिकारी आयुक्त नाहीत,
सत्ताधारी शिवसेना पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा सहभागी पक्ष आहे. सत्ताधारी जे शिवसेना राज्यात म्हणते ते तुम्ही इथे इकडे म्हणताय. एवढा काय फरक आहे असं जोक आहे आम्ही हा समजतो शिरसाट तुमच्यामध्ये. साहेब? शिवसेना काय म्हणते मला माहित नाही. मी जे म्हणतो आम्ही सहभागी आहोत. स्थायी समितीचं अध्यक्षपद, महापौरपद, महत्वाची पदं आणि सर्व प्रस्तावांना मंजुरी, कंत्राटदाराची नियुक्ती ही शिवसेनेचे नेते करतात. एवढंच नाही तर शिवसेनेचे मोठे नेते, सर्वोच्च नेते जसं देवदर्शन यात्रा करतात संदीप तशी येते नाना म्हणते. दर्शन यात्रा करतायत. मग ऐकून घ्या, नाना दर्शन यात्रा करतायत आणि त्यांनी तर खात्री दिली आहे की यावर्षी आम्ही स्वतः नाल्याचा गाळ काढण्याचं काम मॉनिटर करतो. हे त्यांचं वाक्य आहे, आमचं नाही. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे का यावर्षी पाणी तुंबणार नाही. उलट मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, डॉक्टर किरीट सोमय्या यांनी प्रत्यक्ष व्हिजिट करून नाले सफाईचं पोल खोल केलंय. संदीप देशपांडे साहेब म्हणाले की नाल्यातून गाळ किती काढायचा, नाल्याला तळच नाहीये. जेवढं खाली जाल तेवढं तळ, तुम्हाला पाहिजे तेवढा गाळ, असं आहे. गाळाचं कुठलंही पण हे गणित नाही. तुम्ही केलं पाहिजे ना. तुम्ही सत्ताधारी आहात, सहभागी आहात, तुम्ही कुठलंही गणित नाही. तुम्ही सहभागी आहात ना याच्यामध्ये. आज महापालिका नाल्याचे माफिया लोक, कंत्राटदार माफिया चालवतात. जेव्हा डिसेंबर मध्ये पहिलं टेंडर काढलं, गेल्या वर्षी जेवढा त्रास झाला त्यापेक्षा यावर्षी जास्त पाणी तुंबणार. कारण अहो, दोन आहेत. तुम्ही कारण दोन आहेत. तुम्ही हे कारण प्रवक्ते म्हणून यावर्षी बोलताय जास्त पाऊस भाजपचे. पडणार हे केवळ आणि यावर्षी राजकारण म्हणून बघता का नालासफाई झालीच तुम्ही? नाहीये. एक मिनिट झालीच नाहीये. बाळनर आता भाजपचे तुमचे सहयोगी जे आहेत ते काय म्हणतात ते तुम्ही ऐका. त्यांचा पूर्णपणे रोख तुमच्यावरती आहे. तो रोख तुम्हाला मान्य आहे का? मी सर्वप्रथम अनिल गलगली साहेबांना धन्यवाद देईन. एक मुंबईकर म्हणून त्यांनी या ठिकाणी जे आपलं मत व्यक्त केलं, तर त्याबद्दल त्यांना खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे. आज खरी गरज राजकारण करण्यापेक्षा मुंबई कशी वाचेल, मुंबईचे नाले कसे साफ होतील हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आता आपले वाघमारे यांनी आपलं समाज केलं, संदीप देशपांडे हे देखील बोलले. मुद्दा असा आहे की संदीप देशपांडे सदस्य आहेत. शिरसाट साहेबांनी आता वक्तव्य केलं. शिरसाट साहेब एका प्रवक्ते म्हणून वक्तव्य केलं, ते आमचे सहयोगी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहेत. मला एवढंच कळत आहे की ह्या मुंबई महानगरपालिकेला शिवसेना आणि भाजपा गेल्या 20 वर्षापासून सत्तेमध्ये आहे आणि एका विश्वासाने मुंबईकर त्यांना निवडून देतात. ह्याचा अर्थच असा आहे की शिवसैनिक किंवा बीजेपी कार्यकर्ता यांनी एवढ्या वर्षामध्ये काम केलंय. बाळनर हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जे स्वतः शिरसाट म्हटलं त्या गोष्टीची तुम्ही सहमत आहात? मला बोलू द्या. हा साहेब मला बोलू द्या. मला कसं आहे, आता हे राजकारण आलंय. मला वाटतं 2017चं समोर ठेवून असं काही वक्तव्य होत असावं त्यांच्याकडून, असं मला वाटतंय. मी त्यांच्याशी कधी सहमत होणार नाही. त्याचं कारण असं आहे, शिवसेनेने दुजाभाव कधी केलेला नाही. जेव्हा मित्रपक्ष म्हणून बरोबर नेत असताना सगळ्या विचारामध्ये त्यांना एकत्र घेऊन नाही बाळनर हे सगळं आपण बाजूला ठेवूया. कारण ज्या पद्धतीची वक्तव्य शिवसेनेमध्ये आणि बीजेपीमध्ये होत आहे ती वक्तव्य पाहता हे आपण जरा बाजूला ठेवूया. हे सौहार्दाची जी भाषा आहे ती आपण बाजूला ठेवूया. कारण ती होताना दिसत नाहीये. गेल्या वर्षी खुद्द कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे ते बघत होते सगळं ते नाले सफाईचं काम. आता ह्या वेळेला तुमचा हा दावा आहे, ते म्हणतात की हे काम चांगलं चाललंय. तुम्ही तो दावा अजूनही मानताय का की हे काम चांगलं चाललंय? नक्कीच सांगतो. ज्या विभागामध्ये नगरसेवकांचं लक्ष आहे, कार्यकर्त्यांचं लक्ष आहे, त्या ठिकाणी नक्कीच काम चालू आहे. जे नगरसेवक लक्ष देणार नाहीत, जे नगरसेवक आपल्या वार्डामध्ये लक्ष देत, त्यांच्या ठिकाणी अनेक समस्या आहेत. मी स्वतः स्थापत्य समिती चेअरमन म्हणून मी फिरलोय. मी जवळजवळ याची म्हणजे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर दोन्ही उपनगर मी फिरलोय. प्रशासन दावा काही करो, त्या ठिकाणी मी 100% सहमत होणार नाही. परंतु नालेसफाईची कामं चालू आहेत आणि ज्या ठिकाणी कार्यकर्ता असेल, मुंबईकर असेल किंवा नगरसेवक असेल, त्याच्या पाठीमागून हे करतोय, तिथे कामं चालू आहेत. बाळनर तुम्ही स्थापत्य समितीचे अध्यक्ष आहात. तुम्ही म्हणताय की ज्या ठिकाणी नगरसेवक किंवा कार्यकर्ते असतील तिकडे कामं चांगली चालली आहेत, तर ते सगळीकडेच असले पाहिजेत ना. मुंबईमध्ये कार्यकर्ते असतील, नगरसेवक सगळीकडेच असले पाहिजेत. अशा वेळेला तुम्ही जर म्हणताय की ती कामं चांगली चालली आहेत आणि प्रशासनाच्या दाव्याशी तुम्ही सहमत नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नक्की आता प्रशासन, आता साहेब याच्यामध्ये नाळ्यामधील जो गाळ आहे
संदीप देशपांडे म्हणाले की हा मोजमाप कसं केलं जातं. आता त्या नाल्यामध्ये गाळ किती आहे ह्याच्यापेक्षा प्रशासनाने किती त्याच्यामध्ये मोजमाप घेतलं आहे आणि ते किती काढलं आहे ह्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. आणि त्याचं मूल्यमापन मला वाटतं यावर्षी वजन काट्यावर वजन करून गाळ काढला जातो आणि कुठे पोचवतात हे मला वाटतं मागच्या वेळेला संदीप देशपांडे स्टँडिंग कमिटीमध्ये नव्हते त्याच्यामुळे त्यांना कळलं नाही. पण जे ठेकेदार आहेत प्रशासनाने त्यांनी कागदपत्र सादर केले आहेत ते नवी मुंबई आणि वसई आणि नवी मुंबई या ठिकाणी कचरा टाकण्या गाळ टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. राहिला प्रश्न एक मुद्दा घेऊया बाळानर, एक मुद्दा घेऊया. संदीप देशपांडे तुम्हाला हे मान्य का बाळानर जे म्हणतात आता ते? नाही, पहिली गोष्ट असं आहे की मी जरी स्टँडिंग मध्ये माझ्या काही तब्येतीमुळे नसलो तरी मी त्यांना अपडेटेड आहे. गाळ जरी कुठे काढला आहे आणि तो कुठे टाकायचा आहे फक्त वसईची नावं सांगतायत आणि नवी मुंबईची नावं सांगतायत. एक्झॅक्ट ठिकाण सांगा प्रशासनाने हिंमत असेल तर इकडे गाळ टाकायला सांगितलं या गावात टाकायला सांगितलंय म्हणून ते त्यांनी अजून प्रशासनाने सांगितलं नाही. याच्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट अडवलं होतं पण ते माझ्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन पास झालेलं दिसतंय. नंबर 2 गोष्ट विषय असा आहे मंदार की आज भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना दोघांनाही जबाबदारी नाकारता येणार नाही. मागच्या नालेसफाईमध्ये जो घोटाळा झाला त्याच्यावर जे आक्षेप नोंदवले गेले होते त्या अनुषंगाने सत्ताधारी म्हणून कमिशनर काम करतायत की नाही ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची नाहीये. म्हणजे जिथे नगरसेवक आहे एखादा आरडाओरडी करणार तिथे तुम्ही साफसफाई करणार बाकी ठिकाणी साफसफाई करणार नाही. मग महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना का फुकट पगार देता तुम्ही? आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जसं रोडच्या ह्याच्यात गुगल मॅपिंग केलं होतं तसं गाळ जिथे टाकला जातोय तिथलं गुगल मॅपिंग का नाही करत आहेत प्रशासनातले अधिकारी? गुगल मॅपिंगनी सर्वात स्वस्त आणि इफेक्टिव्ह गोष्ट आहे की कुठे गाळ टाकला गेलाय की नाही टाकला गेलाय शोधण्याचा. ही सगळी यंत्रणा जी अत्याधुनिक यंत्रणा आहे ही का राबवत नाहीये किंवा प्रशासनाने ती यंत्रणा राबवावी म्हणून सत्ताधारी का त्यांच्या पाठीमागे लागत नाहीयेत? कारण या सगळ्यांचे एकमेकांशी गुंतलेले हितसंबंध आहेत. त्यामुळे याची शिक्षा जी आहे ती अल्टिमेटली मुंबईकरांना भोगावी लागते. नक्की आणि ही भोगायला लागू नये कारण एकदा भोगलंय मुंबईकरांनी आणि ते बघितलं तिथे किती भयावह परिस्थिती असते ती. डॉक्टर राजू वाघमारे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पूर्वी ज्या वेळेला शिवसेना भाजप काँग्रेसला जबाबदार धरत असे कारण राज्यामध्ये काँग्रेस सरकार होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आहे आणि आता ते कोणाला जबाबदार धरणार आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये? कारण आयुक्त ते त्या राज्य सरकारकडनं येऊन बसतायत तिकडे. कसं आहे मंदारजी याच्यापूर्वी यांना कारण होती की MMRD कडे थोडा भाग येतो थोडा भाग आमच्या BMC कडे येतो. आता प्रश्न असा आहे की या मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या दोघांकडेही अगदी व्यवस्थित बघायला पाहिजे की ज्या ज्या वेळी गरज असते त्या त्यावेळी हे दोन्ही पक्ष एकमेकावर आरोप करतात आणि परत निवडणुका झाल्या की गळ्यात गळा घालून परत भ्रष्टाचार करायला मोकळे होतात. जे कल्याण डोंबिवलीमध्ये यांनी केलं त्याचा दुसरा अंक नाटकाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी या शिवसेना BJP पक्षांनी सुरू केलेला आहे. आणि त्याचं मला बोलू द्या तुमची वेळ आल्यावर बोला. उत्तम त्याचं उदाहरण हे आता आपण सगळ्यांनी समोर बघितलं असेल की BJP शिवसेनेवर ब्लेम करते आणि शिवसेना BJP वर ब्लेम करते. अहो पैसे खायला या गाळाचे पैसे खायला हे दोन्ही मोकळे आहेत. आणि मुंबईकरांचं दुर्दैव असं आहे की मुंबईकर दरवर्षी पाणी तुमचं गेल्या वेळी नवीन पंपिंग स्टेशन केले उद्धव ठाकरे त्याच्या उद्घाटनाला आणि ते बघायला गेले आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी परत पाणी तुंबलं. आता अशी परिस्थिती झालेली आहे प्री मॉन्सून व्हिजिट उद्धव ठाकरेंची असते आणि त्याच्यानंतर या शेवटच्या काळात परत एक व्हिजिट असते. यावेळी लाजे काजे खातर शिवसेनेच्या नेत्यांकडून त्या व्हिजिटच झाल्या नाहीत. माननीय उद्धवजी ठाकरे तिकडे गेलेलेच नाहीत सेकंड व्हिजिटला कारण परत आपण तोंड काय दाखवणार. प्रश्न असा आहे की मुंबईकरांनी या दोन्ही पक्षांकडे अगदी व्यवस्थित बघायला पाहिजे कारण गेली 20 वर्ष मुंबईकर हा त्रास सहन करतायत. जवळजवळ 18 लाख लोकांना या नाल्याच्या पूर्ण दुर्गंधीमुळे आणि इतर गोष्टींमुळे हेल्थ आणि आरोग्याचे जे प्रश्न तयार होतात ते तर वेगळे पाणी तुंबतंय ते वेगळं रोगराई पसरते ती वेगळी आणि तरी मुंबईकर या दोन्ही पक्षांवर का विश्वास ठेवतात
हा मुंबईकरांचा मला प्रश्न त्याची विचारायचा. कारणमीमांसा करावी लागेल वेगळ्या पद्धतीनं, पण नाही एक्झॅक्टली भालचंद्र शिरसाट तुम्हाला मुळात येतो मी बाळनर तुमच्याकडे येतो, पण भालचंद्र शिरसाट तुम्ही दोन पक्ष सत्तेमध्ये तिकडे पण एकत्र आहात राज्यात आणि इथे सुद्धा एकत्र आहात, अशा वेळेला तुम्ही असे आरोप करणं एकमेकांवरती हे सोपतं काय दोन पक्षांना? आरोप करत नाही तुम्ही सांगताय ना, तुम्ही स्पष्ट सांगताय हे शिवसेनेकडनं होतं म्हणून. आज मुंबई महानगरपालिका टँकर पाण्याची डिस्ट्रीब्युशन आहे, कचरा आहे, आज रस्त्याचं काम आहे, नाल्याचं काम आहे, सगळी माफियांच्या हातात आहे. माफिया कोण आहेत? माफिया कोण आहेत सांगा तुम्ही. कुठल्या पक्षाबरोबर आहे माफिया ते सांगा तुम्ही. कंत्राटदारांची माफिया आहेत आणि या माफियांना पाठी घालण्याचं काम हे दोन्ही पक्ष करतायत, संरक्षण देण्याचं काम हे दोन्ही पक्ष करतायत, माफियांच्या बरोबर हातमिळवणी करण्याचं दोन्ही पक्ष करतायत, बीजेपी शिवसेना. आरोप अहो, पण सत्ताधारी तुम्ही पण आहात. बीजेपी शिवसेना करते. यांनी नाले सफाईतल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली कसं आणि आहे मग बोलू लोक शकता? सस्पेंड झाले, जे अधिकारी सस्पेंड झाले, जे कंत्राटदार नाही. ते आशिष शेलार यांनी कोणी केलेल्या मागणीमुळे नाही, सगळ्या पक्षांनी मागणी केली. एक मिनिट. मागणी केली. बाळनर. म्हणून मी सांगू इच्छितो, यावर्षी आणखी पाणी तुंबणार, यावर्षी मुंबई डुबणार आणि याला हे माफिया जबाबदार आणि माफियाला याला जबाबदार बीजेपी आणि शिवसेना जबाबदार आहे, हे कबूल करा. बीजेपी आणि शिवसेना एक मिनिट बाळनर, अत्यंत गंभीर असे आरोप तुमच्यावरती केलेत शिवसेनेवरती, भाजपनं. काय तुमचं म्हणणं आहे? मंदारजी, या ठिकाणी वाघमारे जे आरोप करतायत त्यांनी गेली अनेक वर्ष वाघमारे नाही, शिरसाट करतायत. वाघमारे तर करणारच, पण शिरसाट सुद्धा करतायत. वाघमारे गंभीर आरोप, सगळ्यात गंभीर आरोप शिरसाटांनी केले तुमच्यावरती. शिरसाटांना मी तुम्हाला पहिलं सांगितलं की 2017च्या निवडणुकीच्या वेध लागलेले असावेत. मी ते बोलणार नाही, कारण सत्तेमध्ये एखाद्या युतीमध्ये काम करत असताना गेल्या किती वर्षापासून कसं काम केलं शिवसेनेच्या माध्यमातून हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. जे निर्णय घेतले जातात आजपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत शिवसेना आणि बीजेपी एकत्रित म्हणून घेतले जात आहेत. आणि असं असताना आज नाल्याची जी परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावं. आज आपण जेवढे वाघमारे असतील, शिरसाट साहेब असतील, दहिसर नदी जाऊन बघून या, आपल्याला कळून येईल की नालेसफाईचे कामं किती चालू आहेत किती नाहीत. मी पहिलंच बोललो की जे नगरसेवक काम करतायत त्याच्या ठिकाणी नक्कीच नाल्याची कामं प्रगती पथावर आहेत. जे नगरसेवक काम करतायत म्हणणं याला काही अर्थ नाही ना, कारण हे काम केवळ नगरसेवकांचं नाहीये, केवळ प्रशासनाचं नाहीये. तुम्हाला एक सत्ताधारी आणि प्रशासन म्हणून करावं लागेल. मंदारजी मी एक मिनिट क्लिअर करतो. जर एखाद्या ठिकाणी काम वॉर्ड ऑफिसर झोपलाय का? वॉर्ड ऑफिसर तुम्ही एक मिनिट एक छोटासा ब्रेक घेऊया. मला बोलू द्या संदीप, मला बोलू द्या. बाळनर थोडक्यात तुम्ही बोला. मला बोलू द्या. या ठिकाणी मी पहिलंच क्लिअर अशासाठी करतो की आज बांद्रा विभागामध्ये अनेक लोक पाहणी दौरा काढतायत. त्या ठिकाणी जो चमडावाडी नाला आहे त्या चमडावाडी नाल्यामध्ये जाऊन जर पाहिलं तर माणसं जवळ 200 मीटरचा रस्ता आहे, नाला आहे. त्या 200 मीटर नाला जायला आतमध्ये रस्ता नाही, एवढं अनधिकृत बांधकाम आहे. नाही त्याचा काही संबंध नाहीये ना. बाळनर एक मिनिट, आपण मुद्द्याला धरून चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा हाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, हा मुंबई बुडवण्याचा डाव आहे का? त्याचं कारण खुद्द सत्ताधारींमधले सहभागी भाजप काय म्हणते की येणाऱ्या काळामध्ये मुंबई बुडणार आहे. इतका गंभीर आरोप जर का सत्ताधारी राज्यातला भाजप सुद्धा डोळे देखत बघणार असेल आणि तर हे सुद्धा अत्यंत कठीण असं वक्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय मुंबईच्या नालेसफाई संदर्भात. आणि मुंबईची नालेसफाई जर का झाली नाही तर काय होईल त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि अशा पार्श्वभूमीवरती जे आरोप प्रत्यारोप होतात ते सुद्धा गंभीर आहेत. काही प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिल्यात. विकास पवार म्हणतात हे पूर्णपणे शिवसेनेचं अपयश आहे, मुंबई महापालिकेत सत्ता बदलाची गरज आहे. सचिन अहेरकर म्हणतात सगळेजण एकमेकांवर खापर फोडायला तयार असतात पण उपाय सुचवायला कोणीही तयार नाही. संदीप तांबे म्हणतात मुंबईतील रखडलेल्या नालेसफाईला मस्तवाल सत्ताधारी आणि मुजोर प्रशासन जबाबदार आहे. चेतन झोपे म्हणतात सेना भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळेच सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. आणि सचिन वर्तक म्हणतात नालेसफाईतला भ्रष्टाचार मुंबई बुडवण्यासाठी कारणीभूत
ठरू शकतो. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्या प्रेक्षकांचे आहेत. आणि पुन्हा एकदा संदीप देशपांडे, भ्रष्टाचाराचा मुद्दा निघाला, त्याच्यामध्ये अगदी खुद्द शिरसाट सुद्धा म्हणतात की माफिया आहे या सगळ्या मुंबईमध्ये, आणि जर माफिया असेल तर शिवसेना भाजप गेले 15-20 वर्ष जे काय करते ते आपण बघतोय, त्याच्यामध्ये त्यांचा त्या पक्षांचा म्हणून काय रोल आहे हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे जे 150 कोटीचं एकूण गेल्या वर्षीचं कॉन्ट्रॅक्ट होतं, जे ठेके दिलेले होते, यावेळेला सुद्धा किती 70-80 कोटी रुपये कदाचित दिले गेलेले असण्याची शक्यता आहे किंवा दिले जातील अशी शक्यता आहे. अशा वेळेला हे काम जलद गतीनं होण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं, कारण यावेळेला वजनावरती हा सगळा गाळ काढण्यात येणार आहे. मंदार, मला असं वाटतं 2 गोष्टींच्या उपाययोजना ह्याच्यामध्ये करायला पाहिजे होत्या. यावेळेला जे डिझास्टर मॅनेजमेंटची जी लोक आहेत, आता तुम्हाला खरं सांगू तर यावेळेला मायनर नाल्यांची कामच दिली गेली नाहीयेत. म्हणजे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलेला नाही मायनर नाल्यांसाठी. जे काम आहे ते वॉर्डच्या लेवलवर केलं जात आहे, पण वॉर्डच्या लेवलवर मशिनरीच नाही आहे. गाळ काढण्यासाठी जी डम्पिंग आणि याची जी मशिनरी लागते ती मशिनरी नाही आहे, मॅन्युअली काम होत आहे. आता मॅन्युअली काम होऊन किती होणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रशासनाला वारंवार या उपाययोजना नगरसेवकांनी सुचवल्या होत्या. 3-3 वेळेला नालेसफाईची कॉन्ट्रॅक्ट रिकॉल करण्यात आली. मायनर नाल्याच्या याच्यात कॉन्ट्रॅक्टर मिळतच नव्हते मागच्या वेळेस जो काय घोळ झाला त्याच्यामुळे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेवढ्यात जास्तीत जास्त मशिनरी आणायला पाहिजे होती ती आणली गेली नाही. आणि कसं आहे, शेवट एक्झिक्युटिव्ह पॉवर हे कमिशनर प्रशासनाकडे आहे. नगरसेवकांकडे कुठल्याही एक्झिक्युटिव्ह पॉवरने ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जसं बाळनर सांगतात की नगरसेवक पाठी लागले तर कामं होतात वगैरे, ह्यांचे धारावीचे नगरसेवक इथे डोकं फोडतात, जी नॉर्थमध्ये त्यांच्या इथलं काम होत नाहीये. त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ नाहीये. शेवट एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्यांच्याकडे आहे, काम करत कोणाला द्यायचं, कोणाकडनं काम करून घ्यायचं, कोण पगार घेतात, त्या लोकांची ती जबाबदारी आहे. त्यामुळे नंबर 1 गोष्ट मला जे वाटतं की याच्यावर जर आता तातडीने उपाययोजना करायची असेल तर मायनर नाल्यांसाठी मशिनरी अवेलेबिलिटी करून प्रशासनाने दिली पाहिजे. त्याच्या बाबतीत प्रशासन अजिबात गंभीरतापूर्वक प्रशासनाने घेतलं नाही. दुसरी गोष्ट, मला शिरसाट साहेबांना एक प्रश्न विचारायचा वाटतो तुमच्या माध्यमातून. शिरसाट साहेब, मुख्यमंत्री एवढ्या वेळेला महापालिकेमध्ये इंटरफिअर करतात, प्रत्येक पॉलिसीमध्ये मुख्यमंत्र्यांनी इंटरफिअर केलंय, मग डीपी असेल, LED असतील किंवा अजून ओपन स्पेस पॉलिसी असेल. या सगळ्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री का हस्तक्षेप करत नाहीत. नंबर 1, तुमचं सरकार आहे. आणि मला बाळनर साहेबांना विचारायचा वाटतं प्रश्न की उद्या आज ते म्हणतात की नाही नालेसफाई होते आणि सगळं चांगलं काम होत आहे, उद्या जर पाणी तुंबलं तर त्याची जबाबदारी शिवसेना आणि भाजप घेणार का. नेमकी जबाबदारी कोणाची ही आत्ता फिक्स झाली पाहिजे. उद्या पाणी तुंबलं तर ही जबाबदारी कोणाची राहील, मुंबईकरांना त्रास झाला तर ही जबाबदारी कोणाची राहील, याचं फिक्सेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे आत्ता झालं पाहिजे. नक्की शिरसाट, तुमचं उत्तर द्या. नक्की मला वाटतं इंटरफिअर मुख्यमंत्री कधीही करत नाहीत, इंटरव्हीन करतात. इथे इंटरव्हीन करतील का? इथे निश्चितपणे करतील. ज्या ज्या वेळेला हस्तक्षेप करतील का त्याच्यामध्ये? हस्तक्षेप नाही, इंटरफिअर म्हणजे ढवळाढवळ. आणि महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापौर म्हणून काम केलेले एक व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ढवळाढवळ आणि इंटरफिअर करतील, निश्चितपणे करतील. कधी करणार? आज हे नाले सफाईचे जे माफिया आहेत, आज जे माफिया आहेत त्यांनी गाळ वाहून नेण्यामध्ये भ्रष्टाचार. गाळाचे ट्रक जातात पण त्यात आज कन्स्ट्रक्शनचं डेब्रिज जात आहे आणि ते कुठे पडतंय माहित नाही, किती पडलं माहित नाही, किती गाळ उपसल्याचे कागद आहेत, किती गाळ कुठे पडला याचं काही रेकॉर्ड नाही. हा पहिला भ्रष्टाचार आहे. एक मिनिट आपल्या प्रेक्षकांना एक मिनिट. शिरसाट साहेब, तुम्ही जे बोलताय अत्यंत गंभीर आरोप करताय. तुम्ही सत्तेमध्ये आहात, राज्यात सत्तेवरती आहात आणि तरी तुम्ही हे आरोप करतायत. हे खरं तर आपल्या सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. त्याचं कारण प्रेक्षकांना सुद्धा हे सांगायला पाहिजे की डेब्रिज ते जे म्हणतात, जे कन्स्ट्रक्शन पाडलं जातं त्या डेब्रिज नाल्यामध्ये टाकल्या जातात मुंबईमध्ये, असा त्यांचा आरोप आहे. आणि तीच डेब्रिज परत गाळ काढला म्हणून परत दाखवली जाते आणि त्या वजनाच्या आधारावरती पैसे जे ठेकेदार आहेत ते घेत आहेत. इतका भयंकर जर का प्रकार इकडे घडत असेल मुंबईमध्ये तर अनिल गलगली, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं कोणाला जबाबदार धरूया? खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने आता शिरसाट आणि संदीप देशपांडे साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री हस्तक्षेप यांनी यापूर्वी केलं. ज्या पल्लवी दराडे ज्या IAS ऑफिसर होत्या, कारण महापालिकेमध्ये कधी सुद्धा IRS ऑफिसर आल्या नव्हत्या. आणि ह्या पल्लवी दराडे ह्या ज्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दराडे साहेब आहेत त्यांच्या पत्नी आहेत,
त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्पेशल आपल्या अधिकाराचा वापर करून महापालिकेमध्ये पाठवलं आणि दराडे मॅडमकडेच सर्व हा गाळ काढण्याचं काम होतं आणि गेल्या 10 दिवसापूर्वी माननीय आयुक्तांनी ते काम काढून संजय देशमुख यांना दिलं. म्हणजे दराडे मॅडमनी व्यवस्थित काम केलं नाहीत. कारण नेहमीच आपण लहान अधिकाऱ्यांना किंवा नगरसेवकांना किंवा राजकीय पक्षांना दोष देतो, परंतु जे अतिरिक्त आयुक्त आहेत, कारण मुंबईमध्ये पूर्व, पश्चिम आणि शहर असे 3 वेगवेगळे विभाग आहेत. जेव्हा डॉक्टर जयराज फाटक महापालिका आयुक्त होते तेव्हा एक प्रपोजल केलं होतं की जे अतिरिक्त आयुक्त आपल्या हेड ऑफिसमध्ये बसून वॉर्ड ऑफिसरला किंवा डीएमसींना आदेश देतात, त्यांनी अशा वेळी जाऊन वॉर्डामध्ये बसावं आणि प्रत्येक अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या झोनमध्ये जाऊन अगर काम केलं, लक्ष दिलं, तर निश्चितपणाने जो भ्रष्टाचार होतो किंवा जे माती टाकली जाते किंवा जो डेब्रिट टाकला जातो, हे सर्व प्रकार अतिरिक्त आयुक्त स्तरावरचे अधिकारी बघू शकतात, कारवाई करू शकतात. पण दुर्दैवाने गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये फक्त आणि फक्त आपण राजकीय पक्षांना किंवा खालच्या जे अधिकारी किंवा मुखादबांना दोष देतो, पण जे IAS अधिकारी किंवा जे महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना कधीच आपण जबाबदार धरत नाहीत. खरं पाहिलं तरी जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे. संदीप देशपांडे यांचं म्हणणं मला पटतं, परंतु तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करू नका, तुम्ही अतिरिक्त आयुक्तांची जबाबदारी निश्चित करा, तर निश्चितपणाने कामं चांगली होतील. कारण जोपर्यंत तुम्ही अतिरिक्त आयुक्तांना घरी पाठवणार नाहीत किंवा त्यांच्यावरती कारवाई करणार नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं 100% काम होणार नाही. नक्की 100% काम होणार नाही. 100% नेमकं काय काम चालू आहे या मुंबईमध्ये खरं आपल्याला बघायला पाहिजे. कारण 100% कामच चालू नाही, 100% काम व्हायला हवं, चालू नाहीये. पण नुसतं बघून चालणार नाहीये. कारण तुम्ही फक्त दोष देताय शिवसेनेला, तुम्ही तुमच्या सहयोगी पक्षाला दोष देताय फक्त. कारण तुमच्या प्रशासन कार्यरत करण्याची तुमच्यावरती सुद्धा जबाबदारी आहे तेवढी भाजपवरती. राज्यात तुमचं सरकार आहे, आम्ही उचलतोय, प्रशासनाच्या निदर्शनास आणतोय, प्रशासनावरती दबाव आणतोय, माफियांशी आम्ही लढतोय. आज डॉक्टर किरीट सोमय असतील, आशिष शेलार असतील, या सगळ्या लोकांची दुश्मनी घेऊन ते लढतायत. माफियाचा राज, त्याला एका बंगल्याचा जर आशीर्वाद असेल, लढायला आम्ही आहोत विरोधी पक्ष म्हणून. नाही तुम्ही विरोधातच राहणार आहे, आम्ही नंतर सत्तेत येणार आहे, आम्ही उपाय करणार आहे. तुम्ही कायम तुम्हाला कायम लढायचं नाही, मला करायचं नाही, आम्ही करणार उपाययोजना करणार. कमिशनरवर कारवाई करा. नाही बालचंद्र शेजट कळत नाही आम्हाला, जरा तुम्ही समजून घ्या, कारण राजकारण पण कळत नाही याच्यामधलं आम्हाला. तुम्ही हे बघत बसणार, तुम्ही म्हणतात आम्ही या सगळ्या यांच्याशी लढतोय, तुम्ही शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये आहात, शिवसेनेला टार्गेट करताय. जनता पार्टी सोडून कोणीही आवाज उठवला नाही. आज ब्रिटानिया पंपिंग स्टेशन तयार झालंय, ऑपरेशनल झालेलं नाही. हिंद मताला दरवर्षी पाणी भरतं, हिंद मताला पाणी बंद करायचं असेल तर उद्घाटन का नाही करत? उद्घाटनाला कोण लागतं? यांचे पक्ष प्रमुख लागतात, त्याला वेळ नाही. पुढे फिरायला गेले उद्घाटन करा. हे उद्घाटन का करत नाही तुम्ही? का रखडलंय उद्घाटन? मंदारजी मगापासून जे चाललंय आपण ऐकताय, सगळं संपूर्ण जनता बघते आहे. मला एवढं सांगायचं आहे की मुंबईच्या जनतेची काळजी केवळ शिवसेनेलाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सातत्याने आपलं काम, आपली दृष्टीक्षेप बाळनरे तुम्ही याची गॅरंटी घ्याल का? याची तुम्ही आता तुम्ही शाश्वती द्याल का? आता येत्या पावसाळ्यात होऊ नये, पण अशी परिस्थिती जर ओढवली तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का पक्ष म्हणून तुमच्यावरती? हिंद मताला पाणी भरणार नाही याची जबाबदारी घेणार का? जर अशा प्रकारचं राजकारण करून केवळ कुरघोडी करणार असतील आणि मुंबईच्या जनतेचा त्यांना सोयीस्कर नसेल, तर शिवसेना पक्षप्रमुखांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सर्व शाखांमधून, सगळ्या कार्यकर्त्यांमधून, सर्व पदाधिकाऱ्यांपासून त्यांनी कामाला लावलेलं आहे. ते प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये काम करतायत, नालेसफाईची पाहणी करतायत. मला एवढं सांगायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला भेटतायत डॉक्टर राजू कॉन्ट्रॅक्टर मंदारजी 1 मिनिट मला बोलू द्या. कॉन्ट्रॅक्टची स्वप्न ज्यांना त्याच्यामध्ये हित साधत त्यांना पडतील. नक्कीच सांगतो, जर भालचंद्र शिरसाट जर सांगत असतील की शिवसेनेची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी जे आयुक्त बसलेत IAS ऑफिसर आहेत आणि IAS ऑफिसर हे राज्य शासनाच्या अखत्यारीत काम करत असताना ही महापौरांनी मान्य सांगितलंच आहे, ही प्रशासनाची जबाबदारी. काम करून घेणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष आहेत आणि ते आपली जबाबदारी झिडकारीत असतील
तर नक्कीच शिवसेना आपल्या परीने ती जबाबदारी स्वीकारणार करून दाखवलं तर याने आणि मग भरून दाखवलं तर कोणी सोपं नाहीये, सोपं नाहीये. शिवसेनेची जर जबाबदारी असेल तेवढी तुमची सुद्धा जबाबदारी झाली लागेल. कारण तुम्ही याच्यामध्ये सर्वजण इंटरफिअर करणार, राज्य शासन करणार, निश्चितपणे कधी करणार. हा हस्तक्षेप जे करणं अपेक्षित आहे, जर राज्य शासनाने हस्तक्षेप करणं अपेक्षित असेल तर डॉक्टर राजू वाघमारे हे कधी करायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट, राज्य शासनाने जर हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होता तर प्री मान्सूनचं ज्यावेळी या नालेसफाईच्या आणि इतर बाबतीत टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टरवर मागच्या वर्षी ज्या शिक्षा झाल्या किंवा त्यांच्यावर FIR झाले त्याच्यानंतर राज्य शासनाने काहीही उपाय यांना सुचवलेले नाहीत. प्रश्न असा आहे मंदारजी की आपण हे सत्ताधारी जे पक्ष आहेत BJP आणि शिवसेना आणि हे प्रशासन या मुंबईच्या जनतेला एवढं भोळं आणि एवढं मूर्ख समजतंय का, हा प्रश्न उद्भवतो. इकडे काय प्रकार आहे की ज्यावेळी पाणी तुंबतं त्यावेळी भगव्या टोप्या घालायच्या, झेंडे हातात घालायचे आणि त्या पाण्यात उतरायचं का तर आम्ही लोकांना आणि मुंबईकरांना मदतीसाठी येतो. अहो पण पाणी तुंबण्याचं जे कार्य तुमच्या BJP आणि शिवसेनेच्या पापामुळे मुंबईत होतंय त्याला जबाबदार कोण? बरं, यांचं जे भ्रष्टाचार आहे एवढं सिस्टमॅटिक आहे. मगाशी संदीपजी म्हणाले की नाल्यांचं काम जे आहे ते कोण करायचं तर वॉर्ड ऑफिसरला दिलं. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलं की किती नाले आहेत याचा सर्वे होणार होता मंदारजी, त्या सर्वेचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी कॅन्सल केलं. कारण सर्वे झाला तर कळतील किती नाले आहेत, त्याच्यावर किती पैसे खर्च होतील. आता काय झालेलं आहे की आता तुम्हाला माहीतच नाही नाले किती झाले, मग वॉर्ड ऑफिसरनी किती पैसे खर्च केले, मॅन्युअली काय काम झालं याची काही गिनतीच नाही. म्हणजे कोण हे बघणारच नाही. हे इतक्या पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करतात की पुढे काय उत्तरं द्यावी लागतील त्याची पाहणी अगोदर करतात. आता किरीट सोमय्याजी म्हणत होते की बँड्राचा बंगला आहे, साहेब आहेत. अहो पण तुम्ही नाव घ्या त्या साहेबांचं. आणि शिरसाट साहेब म्हणतात की आम्ही सत्तेत भागीदारी आहोत, याचाच अर्थ सहभागी आहोत, याचाच अर्थ या भ्रष्टाचारामध्ये भाजपचे हात पण तेवढेच बरबटलेले आहेत आणि शिवसेनेचे पण बरबटलेले आहेत. आता हिंदमाताचा प्रश्न, मी हिंदमाताला राहतो, दरवर्षी हिंदमाताला पाणी तुमचं, दरवर्षी शिवसेना BJP म्हणते पंपिंग स्टेशन मध्ये बिघाड झाला, यावेळी पुढच्या वेळी ती चूक होणार नाही. आमचे पण आमदार जाऊन भेट देतात, सगळ्या गोष्टी करतात, पण नंतर परत आता पुढचा पाऊस पडला की परत हिंदमाताला पाणी साचणार. अहो याला संदीप देशपांडे म्हणतायत की जबाबदारी कोण घेणार. अहो 20 वर्ष ज्यावेळी तुम्ही सत्ता उपभोगता यांना ही विचारायची गरज आहे का की जबाबदारी कोण घेणार. या दोन्ही पक्षांची ही जबाबदारी आहे. प्रशासनात अधिकारी येतात जातात, सत्तेत तर हेच लोक आहेत, ही जबाबदारी यांची आहे. यांना विचारायची गरज काय संदीपजी, यांना विचारू नका. यांची जबाबदारी आहे आणि यांचं कर्तव्य आहे या मुंबईकरांना चांगल्या सुखसोयी देण्याचं. आणि त्या कर्तव्यापासून हे दोन्ही पक्ष पळतायत, एकमेकात भांडणाचं नाटक करतायत. यांना यांची जागा 2017 मध्ये मुंबईकरांनी दाखवणं गरजेचं काम आहे. एक मिनिट हा सगळा पॉलिटिकल एजेंडा झाला तुमचा. तुम्ही काय करायचं ते 2017ला सगळे राजकीय पक्ष एकमेकांची शिंग अडकवा. पण या वेळेला काय होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. अनिल गलगली, या सगळ्या प्रश्नामध्ये राजकारण बाजूला ठेवून काही करता येण्यासारखं आहे का? निश्चितपणे आत्ता वेळ गेली नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी महापौर आणि सर्व पक्षांच्या नगरसेवकांची मिटिंग घेऊन जिथे जिथे ज्या समस्या उद्भवल्या आहेत तर संदीप देशपांडेंनी सांगितलं की तुम्ही त्यांना मशिनरी उपलब्ध करून द्या. कारण आता प्रत्येक जे मुंबईमध्ये जे 24 ते 25 वॉर्ड आहेत तिथे छोटे छोटे नाल्यांची सुद्धा सफाई केली जाते, पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री नाहीत. मॅन्युअली काम तुम्ही किती करणार. तर मुख्यमंत्र्यांनी एक विशेष लक्ष घालून अगर आत्ता लक्ष दिलं तर निश्चितपणाने येणाऱ्या दिवसामध्ये पावसामध्ये मुंबईकरांना त्रास होणार नाही. आणि ह्या जे आपण चर्चा करत आहोत निश्चितपणे पाऊस संपल्यानंतर सुद्धा चर्चा होणे आवश्यक आहे. कारण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा राजकीय पक्ष एक दुसऱ्यांचे भांडतात, परंतु मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी ना काँग्रेस पक्ष पुढे येतो, ना शिवसेना BJP येते, ना मनसे येते. फक्त तुम्ही पावसाळा आला तर तुम्ही राजकीय लोक आपल्या आपल्या पद्धतीने फक्त आरडाओरडा करतात. परंतु निश्चितपणाने महापालिका सभागृहामध्ये जे तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे
तुम्ही तिथे आपल्या अधिकाराचा वापर करून माननीय आयुक्त असून देत किंवा अतिरिक्त आयुक्त असून देत त्यांना तुम्ही धारेवर धरणं फार आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण असंच भांडण करणार. पावसाळा झाल्यानंतर चर्चा करणं फार आवश्यक आहे. नक्की. बायनर अगदी थोडक्यात एका मिनिटामध्ये तुम्ही सांगू शकाल का की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना असेल भाजप असेल तुम्ही सत्ताधारी म्हणून याची जबाबदारी घ्याल का, आणि जबाबदारी घेणार असाल आणि नसाल तर तुम्ही प्रशासनाला सुद्धा जाऊन तितक्याच पद्धतीने तिथे कामाला लावणार आहात का, आणि प्रशासन काम करत नाहीये अशी जी हाकाटी तुम्ही सगळेजण पिटताय ती कितपत खरी असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ते अधिक प्रभावीपणे अधिक गतिमान करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी सातत्याने आमचे सर्व शाखा प्रमुख विभाग प्रमुख आमचे पदाधिकारी पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर कामाला लागलेले आहेत. आणि निश्चितच पावसाळ्यामध्ये पाणी भरू नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे एकत्र राहिलो आणि एकत्र काम करून घेतलं तर मला वाटतं ती वेळ येणार नाही. आणि केवळ राजकारण करण्यापेक्षा जे पुढे भविष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या अगोदरचे अनुभव आहेत ते दूर करणं ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्की. बालचंद्र शिरसाट, तुम्ही म्हणताय माफियांचं राज्य आहे, ते माफियांचं राज्य तुम्ही बंद कराल का? तुमची जर सत्ता आता आली आहे 2 वर्ष आता झालेली आहेत, आता ही सगळी हाकाटी बंद करा आणि ती काम कधी करणार त्या माफियांवरती हे करणं तेही सांगा मला. करणं ताबडतोब आवश्यक आहे. 10 जून पर्यंत सत्ताधारी पक्षाने आणि प्रशासनाने ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुरू केलं नाही तर मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगणार 11 जूनला तुम्ही उद्घाटन करा आणि सुरू करा. हिंदामातामध्ये यावर्षी पाणी भरू देणार नाही. ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधलं, 400 कोटी खर्च केले आणि अजूनही तुम्ही ते दिरंगाई करताय चालू करायला, हे चालणार नाही. रस्त्यावरती जे मायनॉर नाले त्यांचा कॉन्ट्रॅक्टरच नाही, वॉर्ड ऑफिसर हे करूच शकत नाही, ही चूक आहे. ते कॉन्ट्रॅक्टरची ताबडतोब अपॉइंटमेंट करण्यासाठी इंटरव्हीन मुख्यमंत्र्यांना करण्याची आम्ही रिक्वेस्ट करणार. तिसरी गोष्ट म्हणजे एक मोठा नाला आहे जो 2-3 किलोमीटर आहे, परंतु 3 किलोमीटरचा हा नाला 3 वेगळे कॉन्ट्रॅक्टर करतात, कारण यावर्षी अवॉर्ड केले कॉन्ट्रॅक्ट वॉर्ड वाईज. म्हणजे एका वॉर्ड मध्ये एक म्हणजे अर्धा नाला एक करणार, 25% दुसरा, 30% तिसरा, म्हणजे तिघा म्हणणार वरून गाळाला खालून आला वरून आला. पण हे प्रशासनाने ठरवलं ना, ते प्रशासन तुमच्याही अखत्यारीत आहे ना, 100% तुमच्या भाजपच्या सुद्धा अखत्यारीत आहे प्रशासन. तुम्ही जाणं त्यावेळेला तिकडे मंत्रालयात जाऊन तुम्ही हलवा या प्रशासनाला. पत्र लिहिलेलं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलं. वाट का बघता वाट लागायची वाट बघू नका, त्याच्याने राजकारण होणार नाहीये, चांगलं हे लक्षात घ्या. यापूर्वी पूर्ण नाला एका कॉन्ट्रॅक्टरला होता, आता तो एक नाला 3 कॉन्ट्रॅक्टर करणार, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स कोणाचीच नाही. हेच माफिया राज आहे. आणि हे माफिया राज आणि हा भ्रष्टाचार महापालिकेतला माननीय मुख्यमंत्रीच आणू शकत नाही. मंदारजी, हा बोला. भालचंद्र शिरसाटजी म्हणतायत हे आम्ही करून देणार नाही, ते करून देणार नाही. तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि IAS ऑफिसर विसर पडला त्यांना कदाचित सोयीस्कर आता. स्थायी समितीचा अध्यक्ष शिवसेनेचा, 20 वर्ष महापौर शिवसेनेचा, 20 वर्ष शिवसेनेकडे नेता शिवसेनेचा, सगळी सत्तेची पद आहेत. महापौर थोडक्यात भाजपचं म्हणणं आहे की जर का काही उद्या झालं भलं बुरं जर का झालं, मुंबई बुडाली तर ती शिवसेनेची जबाबदारी असेल तुमचं म्हणणं आहे. संदीप देशपांडे, जबाबदारीचं काय करायचं आता आपण? माझा दोन्ही पक्षांना एक प्रश्न आहे. उद्या जर मुंबई तुंबली किंवा मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे जर तसेच राहिले, बुजवले गेले नाहीत, तर कमिशनरला जबाबदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री कमिशनरला सस्पेंड करणार का? नंबर 1. आणि जर भारतीय जनता पक्षाने त्यांना सस्पेंड नाही केलं तर शिवसेना त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव सभागृहात आणणार का? हे 2 प्रश्न माझे आहेत. या 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी. कदाचित या 2 प्रश्नांची उत्तरं देणार नाहीत, दोन्ही पक्षांना ती सोयीस्कर नाही आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, वेळ संपलेला आहे बाळनरे, वेळ संपलेला आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, मुंबईकर जनता सुज्ञ आहे, बघते काय चाललंय ते. पण या वेळेला लवकरात लवकर तुम्हा सगळ्यांना निवडणुकीला सामोरं सुद्धा जावं लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामाला दोन्ही पक्षांनी लागलं पाहिजे, नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही. प्रशासनाला सुद्धा कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर कामाला लागा, मुंबईकरांची बुडण्याची वाट बघू नका, कारण यावेळेला पावसाची शक्यता जास्ती पाऊस पडणार आहे. त्यामुळे एक अघटित काही होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद, नमस्कार.